श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजनच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. कारण की लक्ष्मीपूजनच्या दिवशी जर आपण माता लक्ष्मीची पूजा सेवा केली तर माता लक्ष्मी ही अत्यंत प्रसन्न होते व त्या घरावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा सदैव राहतो. लक्ष्मीपूजनच्या दिवशी विष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले. त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले अशी कथा आहे. त्या प्रित्यर्थ प्रत्येकाने स्वतःच्या घरी दिवे लावावे असे सांगितले जाते. याच दिवशी प्रभू रामचंद्र सीतामाईला घेऊन अयोध्येत आले होते आणि प्रभू रामचंद्र हे घरी आले त्यामुळे सर्व ठिकाणी दिवाळी साजरी केली होती. तर आपण देखील दिवाळी अगदी थाटामाटात साजरी करत असतो. पण यासोबत आपल्याला काही उपाय करायचे आहे, काही सेवा करायची आहे. भरपूर वेळ आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीची देखील फळ आपल्याला काही केल्या मिळत नाही. आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये. पण पाहिजे तसे होत नाही. मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही, विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही. अशा अनेक समस्या प्रत्येकापुढे असतात. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी लक्ष्मीपूजन हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आता या दिवशी कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. या दिवशी आपण उठणं लावून अंघोळ करायची आहे. तसेच आपण या दिवशी आपल्या घराची स्वच्छता ही ठेवायची आहे. कारण की जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी ही नेहमी वास करत असते आणि जिथे अस्वच्छता असते तिथे अलक्ष्मी, गरिबी, दारिद्र्याची देवी ही वास करत असते. तर आपण या दिवशी आपल्या उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. तसेच आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे. हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये आपण 2 थेंब गोमूत्र टाकायचं आहे आणि आपल्याला त्या हळदीने आपल्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. तसेच आपण थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं आणि या कुंकवाने आपल्याला आपल्या दरवाजावरती शुभ लाभ हे लिहायचं आहे. आता तुम्ही बाजारातून जरी शुभ लाभचे स्टिकर आणले असतील तरी पण आपण जे कुंकवाने शुभ लाभ लिहितो ते शुभ लाभ जर तुम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुमच्या मुख्य दरवाजावरती लिहिलं तर आपल्या घरामध्ये नेहमी शुभ कार्य ही होत राहतात. म्हणून आपण या दिवशी शुभ लाभ हे मुख्य दरवाजावरती कुंकवानेच लिहायचं आहे. अगदी घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल. फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही. तसेच या दिवशी आपल्याला आपल्या किचन ओट्याची शेगडीची पूजा देखील करायची आहे. किचनची जी भिंत आहे तिच्यावरती देखील स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे. तिथे देखील आपण हळदीने स्वस्तिक हे काढावं. किचनमध्ये आपली अन्नपूर्णा माता वास करत असते अशी मान्यता आहे आणि आपण जर या दिवशी किचनची पूजा केली, किचन ओट्याची शेगडीची पूजा केली तर अन्नपूर्णा मातेचा वास हा आपल्या घरामध्ये सदैव राहतो. आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही. आपण शेगडीवरती देखील कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. तसेच धूप दीप देखील दाखवायचा आहे. तसेच आपण किचनमध्ये देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. किचनमध्ये शेगडी असते त्यामुळे आपण काळजी घेऊन एक दिवा तिथे ठेवायचा आहे. त्या दिव्यामध्ये देखील आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता. आता या दिवशी आपल्याला विड्याच्या पानाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. विड्याचे पान हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे हे तुम्हा सर्वांनाच माहीत आहे. आपण एक विड्याचं पान घरी घेऊन यायचं आहे. विड्याचं पान आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकून त्याने आपण हे विड्याचं पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, स्वच्छ पुसायचं आहे. या विड्याचे पानाचे देखील खूप महत्त्व आहे. या विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा सहवास असतो. पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवांचा सहवास असतो. पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो. पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो. पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णूंचा वास असतो. पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो. पानाच्या सर्व कोपऱ्यामध्ये परमेश्वराचा वास असतो. समुद्र मंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले. त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले. त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले.
थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली। ही वेल नागाप्रमाणे खुंटावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली। हिरवीगार पाने असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला। त्यांनी त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधित केले। भोजन झाल्यावर देवदेवता या पानाचा विडा आवडीने खाऊ लागले। त्यानंतर देवाला महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली। आता आपण माता लक्ष्मी समोर आसन घेऊन बसायचं आहे आणि आपण विड्याचं पान हातामध्ये घ्यायचं आहे। तसेच आपल्याला कुंकू घ्यायचं आहे। कुंकवामध्ये आपण गुलाबजल 2 थेंब टाकायचं आहे। आता या ओल्या कुंकवाने आपल्याला त्या विड्याच्या पानावरती एक मंत्र लिहायचा आहे। हा मंत्र माता लक्ष्मीचा मंत्र आहे। तर आपण ह्रीम श्रीम असा मंत्र त्या विड्याच्या पानावरती लिहायचा आहे। आता हा मंत्र लिहून झाल्यानंतर हे विड्याचं पान आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे। तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती माता लक्ष्मीला सांगायची आहे। अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो। घरामध्ये पैसा येत असेल पण तो पैसा स्थिर राहत नसेल किंवा घरामध्ये इतरही काही आर्थिक टंचाई आहे, मेहनत घेत आहोत पण मेहनतीचे फळ मिळत नाही किंवा घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही, नोकरी मिळत नाही, मुलांचे आजारपण आहे, जे काही आहे ते अगदी माता लक्ष्मीला मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे। आता हा उपाय करत असताना आपण अगदी सकारात्मकतेने करायचा आहे। आपल्या मनामध्ये कोणताही नकारात्मक विचार आणायचा नाही। आपण जर हा सकारात्मकतेने उपाय केला तर हा उपाय नक्की सफल ठरेल। आता आपली इच्छा मनोकामना सांगून झाल्यानंतर या पानाचा देठ माता लक्ष्मीकडे करायचा आहे। आता हे पान ठेवल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीच्या ह्रीम श्रीम या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। आता ह्रीम श्रीम मंत्र म्हणणे एवढंही काही अवघड नाही, पण जर तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता, श्रवण केलं तरी पण चालेल, पण आपल्याला हा मंत्र 108 वेळा म्हणायचाच आहे। आता हा मंत्र म्हणून झाल्यानंतर परत आपली इच्छा मनोकामना माता लक्ष्मीला सांगायची आहे। आता हा उपाय करण्याच्या अगोदर आपण देवघरामध्ये एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे। आता हा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रज्वलित करायचा आहे। तर आपण एक प्लेट घ्यायची आहे, त्याच्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे, तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। त्यानंतर मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे। इच्छापूर्तीसाठी कणकेचा दिवा हा बनवला जातो, त्यामुळे जर शक्य असेल तर आवर्जून कणकेचा दिवाच बनवावा। आता हे कणिक मळत असताना त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही तर हळद टाकायची आहे, कारण हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। आता हा दिवा बनवून झाल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग टाकायचं आहे। लवंग हे साबूत असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं, त्याला पुढे फूल देखील पाहिजे। तसेच एक हिरवी वेलची देखील आपण या दिव्यामध्ये टाकायची आहे। आता या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे किंवा तुम्ही तिळाचं तेल, मोहरीचं तेल देखील टाकू शकता। दिव्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायची आहे। या 3 वस्तू आपण दिव्यामध्ये टाकायच्या आहे। त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे, दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर विड्याच्या पानांचा उपाय करायचा आहे। आता हे पान आपण माता लक्ष्मी समोर तसंच राहून द्यायचं आहे, रात्रभर तिथेच ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर आपण हे पान एखाद्या झाडाखाली ठेवायचं आहे। मग तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाखाली तुम्ही हे पान ठेवू शकता। आता हे पान सुकल्यावरती तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केलं तरी पण चालेल। तसेच याच दिवशी माता लक्ष्मीला आपण विड्याच्या पानाचा नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे। तुम्ही तांबूल विडा माता लक्ष्मीला अर्पण करावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर हा विडा आपण स्वतः ग्रहण करायचा आहे। तो इतर कुठेही टाकायचा नाही किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित देखील करायचा नाही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।